आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे वेगवेगळ्या अडचणींना सर्वसामान्य नागरिकांना आता सामोरं जावं लागतंय। मात्र याहीपेक्षा एक वेगळी अडचण जी आहे ती आता शेतकऱ्यांच्या समोर उभी राहिली ते म्हणजे कांदा बीज उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासमोर जे आहे ते एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। तो म्हणजे जे आहे ते या कांदा बीजाचं परागीकरण होत नाही आणि त्याचं कारण ठरलंय मधमाशा। आपण जर बघितलं तर या कांदा बीजाचं परागीकरण होण्यासाठी मधमाशांचा मोठा जे आहे ते वाटा असतो आणि मधमाशा जेव्हा यांचा वावर या ठिकाणी होतो त्यानंतर जे आहे ते या कांदा बीजाचं परागीकरण होतं आणि चांगल्या पद्धतीने जे आहे ते शेतकऱ्याला उत्पादन मिळतं। मात्र गेल्या काही दिवसापासून निसर्गात झालेले बदल, रासायनिक खताचा वावर असेल, रासायनिक जे आहे ते फवारणी असेल त्यामुळे जे आहे ते मधमाशांचा वावर कुठेतरी कमी पाहायला मिळतो। त्याचबरोबर तापमानाचा एक प्रश्न आहे। मात्र असं असलं तरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक, बीज उत्पादक शेतकरी जे आहे ते कुठेतरी अडचणीत आलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। खरं तर हे कांद्याच्या बीजाचे फुलं आहेत, मात्र यावर मधमाशा बसत नसल्यामुळं याचं परागीकरण व्यवस्थित होत नाही आणि याचा परिणाम जे आहे ते आता उत्पादनावर सुद्धा होणार आहे। मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण जर बघितलं तर हे कांद्याच्या बीजाचं फूल आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते याच्यावर असे पराग असतात, परागीकरण असतात आणि मधमाशा जेव्हा या फुलावरून त्या फुलावर उडतात तेव्हा जे आहे त्याचं परागीकरण होतं आणि हे बीज परिपक्व होतं। मात्र मधमाशांनी चक्क पाठ फिरवल्यामुळं आता कांदा बीज उत्पादक सुद्धा शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमक्या अडचणी त्यांना काय येतात, काय सांगाल, काय नाव आहे, किती एकरवर जे आहे ते आपण कांदा बीजाचं उत्पादन घेताना आता अडचण काय येते? माझं नाव कृष्णा बाबासाहेब आंबोरे, राहणार मालपिंपरी। क्षेत्र आहे कांद्याचं 45 गुंठे। म्हणजे याला आज रोजी मधमाशीची खूप गरज आहे, तर मधमाशी त्याच्यावर बसत नाही आहे, त्यामुळं यात भरपूर नुकसान होण्याचे समोर चित्र दिसतंय समजा। मग आता मधमाशी येत नाही, मग आता काय पर्याय, काय उत्पादन वाढलं पाहिजे? पर्याय काय, आता शेवटी त्या नैसर्गिक गोष्टी आहे, त्याला तसा पाहिजे तसा फार व्यवस्थित असा पर्याय नाही आहे। पण मग आता हे तुम्ही जसं हाताने असं केलं तर तसं एक तो पर्याय आहे। शक्य आहे का? इतके लाखो फुलं आहेत, प्रत्येकाला हात लावायचा? नाही आहे, पण मग आता शेतकरी असल्यामुळे या अशा गोष्टी तर करणारच समजा। हां, म्हणजे एक उत्पन्नाच्या आशेने गुळाचं पाणी फवारून बघू, मग काय रिझल्ट येतो त्या हिशोबाने त्या गोष्टीला आता विलाज नाही आहे समजा। निश्चित आपण शेतकरी आपल्यासोबत होते ज्यांनी भीती व्यक्त केली की मधमाशा येत नाहीत, त्यामुळे जे आहे ते त्यांनी वेगळा पर्याय सुद्धा स्वीकारण्याचा निर्णय घेतला। मात्र ज्या पद्धतीनं मधमाशामुळे जे ते नैसर्गिक परागीकरण होतं ते होणं गरजेचं होतं। मात्र असं असलं तरी कुठेतरी कांदा बीज उत्पादक शेतकरी सुद्धा या निमित्तानं आता अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।